Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. We have finished studying the lesson His First Flight from your textbook, my English course book. Also we have completed questions 1 to 4 in English workshop. आपण तुमच्या अभ्यासक्रमातील His First Flight ह्या धड्याचा अभ्यास पूर्ण केला आहे. तसेच आपण इंग्लिश वर्कशॉप मधील प्रश्न 1 ते 4 पूर्ण केले आहेत. Now let's see language study. आता आपण भाषा अभ्यास पाहूया. Language study. 1. There are words that have the same pronunciation but differ in spellings. They are called homophones. असे काही शब्द असतात ज्यांचा उच्चार सारखा असतो पण त्यांची स्पेलिंग्स वेगळी असतात. त्यांना होमोफोन्स म्हणतात. HOMOPHONES. होमो HOMO होमो म्हणजे समान आणि फोन्स PHONES फोन्स म्हणजे भाषेच्या संदर्भात उच्चार आवाज. फॉर एक्झाम्पल ए फेअर FAIR आणि दुसरा फेअर FARE. FAIR फेअर ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, जसं वाजवी, बऱ्यापैकी, चांगला, मेळा, गोरा इत्यादी. आणि FARE फेअर म्हणजे प्रवासात देतो ते भाडे. बी नो KNOW आणि दुसरा नो NO. KNOW नो म्हणजे माहीत असणे आणि NO नो म्हणजे नाही. Sometimes the words have the same spellings and pronunciation but can have different meanings in different situations. They are called homographs. काही वेळा शब्दांची स्पेलिंग्स आणि उच्चार समान असतात पण वेगवेगळ्या संदर्भात त्यांचा अर्थ वेगळा असतो. त्यांना होमोग्राफ्स HOMOGRAPHS होमोग्राफ्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल ए वॉच WATCH मीन्स ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे किंवा पाहणे. आणि पुन्हा WATCH वॉच म्हणजे पोर्टेबल टाइमपीस, हातात बांधायचं, खिशात ठेवायचं घड्याळ. पोर्टेबल PORTABLE पोर्टेबल म्हणजे सहज घेऊन फिरता येण्याजोगं. टाइमपीस TIMEPIECE टाइमपीस म्हणजे कोणत्याही प्रकारचं घड्याळ. बी फेअर FAIR फेअर मीन्स नॉट व्हेरी गुड नॉट व्हेरी बॅड म्हणजे वाजवी किंवा खूप चांगलं नाही किंवा खूप खराबही नाही. दुसरा फेअरचा अर्थ FAIR फेअर मीन्स अन एक्झिबिशन अँड सेल ऑफ आयटम्स वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री किंवा मेळा. तिसरा अर्थ आहे FAIR फेअर मीन्स ऑफ कॉम्प्लेक्शन स्किन टोन म्हणजे गोरा वर्ण. नोट homophones and homographs are together known as homonyms. HOMONYMS. Homophones and homographs ना एकत्र homonyms म्हणतात. Give the homophones of the following. A blue BLUE म्हणजे निळा, ब्लू म्हणजे निळा. BLEW ब्लू हे BLOW ब्लो वाऱ्याने उडवला जाणे, फुंकणेचं दुसरं रूप आहे. बी बेअर BEAR बेअर म्हणजे अस्वल किंवा क्रियापदाच्या संदर्भात सहन करणे. आणखीही अर्थ आहेत. आपल्या वोकॅब्युलरी प्लेलिस्टमध्ये त्याबद्दल सांगितलं आहे, नक्की ऐका. आणि दुसरा बेअर BARE बेअर म्हणजे उघडा किंवा अगदी जरुरी पुरताच. सी बीट BEET बीट म्हणजे मुळ्यासारखी एक भाजी, यात साखरेचा अंश खूप असतो. आणि दुसरा बीट BEAT बीट म्हणजे मारणे किंवा हरवणे. डी TO2 म्हणजे कडे आणि TWO2 म्हणजे दोन. ई सन SON सन म्हणजे मुलगा आणि SUN सन म्हणजे सूर्य. 2. Find from the lesson the homophones of the following. A. Pick the homophones from the text. 1.
SEEC म्हणजे पाहणे, आणि धड्यात आपल्याला SEA म्हणजे समुद्र हा शब्द आला आहे. 2 वुड WOOD वुड म्हणजे लाकूड, आणि WOULD वुड म्हणजे मॉडल वर्ब, हे मॉडल वर्ब आहे. 3 देअर THERE देअर म्हणजे तिथे, आणि THEIR देअर म्हणजे त्यांचं. 4 सीन SCENE सीन म्हणजे देखावा, आणि SEEN सीन हे टू सी म्हणजे पाहण्याचं तिसरं रूप आहे. 5 WON हे विन WIN विनचं दुसरं आणि तिसरं रूप आहे, आणि ONE म्हणजे एक. 6 EYEI म्हणजे डोळा, आणि नुसता आय म्हणजे मी. 7 पीस PEACE पीस म्हणजे शांती, आणि PIECE पीस म्हणजे तुकडा. 8 थ्रू THREW थ्रू हे THROW थ्रो म्हणजे फेकण्याचं दुसरं रूप आहे, आणि THROUGH थ्रू म्हणजे काही माध्यमातून किंवा पूर्ण. 9 हेन्स HENCE हेन्स म्हणजे म्हणून, आणि HENS हेन्स म्हणजे कोंबड्या. 10 नॉट KNOT नॉट म्हणजे गाठ किंवा बंधन, आणि NOT नॉट म्हणजे नाही. B एक्सप्लेन हाऊ द अंडरलाइन्ड होमोग्राफ्स डिफर इन मीनिंग. 1 A ही सॉ हिज 2 ब्रदर्स त्याने त्याच्या 2 भावांना पाहिलं. SAW सॉ इज अ पास्ट टेन्स ऑफ सी. सॉ हे सी म्हणजे पाहण्याचं दुसरं रूप आहे. B द वुड कटर कट दी वीकंड ब्रांच विथ हिज शार्प सॉ. लाकूडतोड्याने ती कमकुवत फांदी आपल्या धारदार करवतीने कापली. तर इथे SAW सॉ मीन्स अ टूल युज्ड फॉर कटिंग वूड, लाकूड कापण्याचं हत्यार किंवा करवत. सो एक सॉ म्हणजे सीचं पास्ट टेन्स, आणि दुसरा सॉ म्हणजे करवत. 2 A द बर्ड इंजर्ड हिज विंग्स त्या पक्षाच्या पंखांना इजा झाली. विंग मीन्स पार्ट ऑफ बर्ड्स बॉडी युज्ड फॉर फ्लाइंग. विंग म्हणजे उडण्यासाठी WING विंग म्हणजे उडण्यासाठी वापरलेला पक्षाच्या शरीराचा भाग म्हणजे पंख. B ही लिव्स इन दी सी विंग ऑफ दी बिल्डिंग तो इमारतीच्या क भागात राहतो. सो इथे WING विंग मीन्स अ पार्ट ऑर सेक्शन ऑफ अ लार्ज बिल्डिंग मोठ्या इमारतीचा भाग किंवा विभाग. 3 A द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प विमान बरोबर रात्री 9 वाजता पोहोचेल. तो इथे लँड LAND लँड मीन्स टू लँड. To land means to come down through the air and rest on the ground or another surface. हवेतून खाली उतरणे किंवा एखादी गोष्ट जमिनीवर किंवा एखाद्या दुसऱ्या पृष्ठभागावर ठेवणे. B he owns 10 acres of land. 10 एकर जमीन त्याच्या मालकीची आहे. तर आता इथे LAND land means the part of the earth's surface that is not covered by water. भूपृष्ठावरचा घन भाग म्हणजे समुद्र सोडून. सो एक लँड म्हणजे क्रियापद आहे हवेतून खाली उतरणे, आणि दुसरं लँड म्हणजे नाऊन आहे जमीन. 4 A द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लीव्ह. संस्थेचे प्रमुख रजेवर होते. हेड HEAD हेड मीन्स अ लीडर ऑर पर्सन इन चार्ज ऑफ अन ऑर्गनायझेशन म्होरक्या किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक. B ही बेंट हिज हेड डाऊन विथ चिन. त्याने हनुवटीने डोकं खाली वाकवलं.
Head, H-E-A-D, head means the upper part of the human body containing the brain, mouth and sense organs. मानवी शरीराचा वरचा भाग ज्यात मेंदू, तोंड आणि ज्ञानेंद्रिय असतात. 3. Read the following sentences carefully. Underline the verbs and find out the tenses in the sentences. A. The sun was now ascending the sky. Was ascending indicates it's a past continuous or past progressive tense. B. Still they took no notice of him. So took is a second form. Took is second form of verb take. So simple past tense. C. She is standing on a little high hump on the plateau. So is standing indicates it's a present continuous or present progressive tense. D. He leaned out eagerly. So leaned, L-E-A-N-E-D, leaned हे L-E-A-N, leaned च past tense आहे. So this sentence is simple past. E. He just felt dizzy. F-E-L-T, felt हे F-E-E-L, feel च second आणि third form आहे. सो दिस इज सिम्पल पास्ट टेन्स. सो एकदा सगळे ग्रामर ट्रिक्स मधले आपले टेन्सेस रिलेटेड व्हिडिओज पाहिजे तर एकदा रिवाइज करा, म्हणजे हे सोपं होईल. सो वी हॅव कम्प्लिटेड होमोफोन्स अँड होमोग्राफ्स. थँक्स फॉर लिसनिंग. कंटिन्यू स्टडिंग रेग्युलरली. I will cover the remaining grammar topics in this lesson soon. Bye for now. Happy learning.